इथे आपला डाळ शेवगा तयार आहे. नमस्कार, मिमीज मिल्समध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आपण बनवणार आहोत डाळ शेवग्याची भाजी. आणि ही भाजी चवीला एकदम मस्त लागते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला इथे मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ घ्यायची आहे. इथे मी मूग डाळ घेतलेली आहे 1 वाटी. आपण मूग डाळ स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे आपली डाळ धुवून तयार आहे. तर सर्वात आधी आपण डाळ शिजवून घेऊया. मुगाची डाळ पटकन शिजते, त्यामुळे मी मुगाची डाळ वापरलेली आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी तूर डाळ सुद्धा वापरू शकता. तर डाळीमध्ये इथं मीठ घालून आपण डाळ शिजवून घेऊया. त्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा कट करून घेऊया. मीडियम शेपमध्ये मी इथे शेवग्याच्या शेंगा कट करून घेणार आहे. शेंगा कट करून झालेले आहेत. त्यानंतर आपण ह्याचे साल काढून घेऊया. आणि इथे बघा साल काढून झालेले आहेत. साल काढून त्यानंतर स्वच्छ धुवून आपण हे शिजवून घेऊया. ह्याच्यामध्ये मी थोडंसं शिजवताना मीठ घालणार आहे. आणि मीठ घालून आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. इथे बघा शेंगा मस्त शिजलेल्या आहेत. शेवगा बनवायला इथे मी घेतलेला आहे टोमॅटो, कोथिंबीर, कांदा आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. पातेल्यामध्ये मोठा चमचा तेल घालून त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं, लसूण, कांदा आणि हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कांद्याला सोनेरी रंग आला की ह्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ शिजला की ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि धने पावडर. हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्व मसाले तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. आणि मसाले छान शिजले की ह्याच्यामध्ये आपण टाकूया शिजवलेला शेवगा. आता शेवगा टाकून झाल्यानंतर शेवगा आपल्याला व्यवस्थित असा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे आपली डाळ सुद्धा आता शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये डाळ ॲड करूया. डाळ ॲड करून झाल्यानंतर डाळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर वरतून आपल्याला टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट मसाला ॲड करणार आहे, तोच म्हणजे दालचा मसाला. आणि हा मसाला टाकून झाल्यानंतर हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला पूर्ण व्यवस्थित असा मिक्स होईल. आणि ही भाजी आपण गरमागरम चपाती, भाकरी, भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. ही सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.